या क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करत असताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की लोकांना बचत आणि गुंतवणूक यामधला फरक नीटसा समजलेला नाही. ज्यावेळेस मी प्रश्न विचारतो की सर आपण काही केलेलं आहे का भविष्याचे तरतूद वगैरे, तर हा म्हणे आमच्याकडे एफडीज आहेत, LIC पॉलिसीज आहेत, PPFचं अकाउंट वगैरे आहे, असे काही गोष्टी सांगतात. परंतु ती सर्व मित्र बचत आहे आणि बचत ही छोट्या शॉर्ट टर्म गोलसाठी करायची असते. कारण की बचतीला जो हे मी आता जे आपल्याला इन्स्ट्रुमेंट सांगितले याच्यामधून 4, 4.5-5% वरती रिटर्न्स मिळत नाही आणि आपला महागाईचा दरच 7%. सर्वात जास्त नुकसान आपलं या ठिकाणी होतंय. तर आपण गुंतवणूक केली पाहिजे. गुंतवणूक आणि बचतीतला फरक समजून घेतला पाहिजे. एक साधं उदाहरण सांगतो. आपण जे शेतामध्ये धान्य पेरतो ही गुंतवणूक आहे. कारण की ते धान्य आपण एक गोणी असतात तर त्याच्यातून आपल्याला शेकडो पोते धान्य मिळतं आणि ते जर आपण घरामध्ये ठेवून दिले तर त्याच्यात काहीच वाढ होणार नाही ना. तर पेरलं, त्याला पाणी दिलं, त्याची वाढ केली, त्याची जोपासना केली तर त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न मिळू शकतं आणि मिळतं. तर हे महत्वाचं आहे की आपण लॉंग टर्मसाठी गुंतवणूक केली पाहिजे. SIP म्युच्युअल फंड हा अतिशय सर्वोत्तम मार्ग आहे त्याकरिता. आणि जर शॉर्ट टर्म तुमचे काही गोल असतील तर त्याच्यासाठी तुम्ही बचतीचा पर्याय निवडला पाहिजे, म्हणजे 1 वर्ष 2 वर्षासाठी. आणि लॉंग टर्म जे मुलांचं शिक्षण आहे, लग्न आहे, तुमची रिटायरमेंटचं प्लॅनिंग आहे किंवा इतर जे काही तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची तुमच्या भविष्यामध्ये, तर हे लॉंग टर्मसाठी तुम्ही SIP म्युच्युअल फंडचा विचार केला पाहिजे. अधिक माहितीकरिता कृपया आपण माझ्याशी संपर्क साधा. धन्यवाद.